देवाभाऊंच्या जादूने दिसणार का महायुतीचा जोर? शिंदेची शिवसेनेला ठाकरे बंधू लावणार घोर. राजकारणातून काँग्रेस होणार का नामशेष? साहेबांच्या पक्षाचा दादा करणार का घात? महापालिका निवडणुकीत कुणाची कुणावर मात? नेशन सिटी न्यूजच्या साथीनं बघा महापालिकेचा रणसंग्राम. अमरावती येथील बसपाच्या उमेदवार जागृती वानखडे यांचे पती राजेश वानखडे यांची मतदान केंद्रावर तैनात पोलिसांसोबत बाचाबाची झाली. राजेश वानखडे आणि पोलिसांमध्ये वाद सुरू झाल्यानंतर अमरावतीच्या चपराशीपुरा येथील मतदान केंद्रांवर तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला आणि निवडणूक निरीक्षक घटनास्थळी दाखल झालेत. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आपला जो बंदोबस्त आहे चोख पद्धतीने लागलेला आहे. जवळपास 133 अधिकारी, 1700 कर्मचारी अंमलदार, तसेच 900 होमगार्ड, आपली 3 RCP, 4 QRT, SRPFची 1 कंपनी, BDDSचे 2 पथके असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सुरळीत आणि चांगली पद्धतीने मतदान सुरू आहे. संवेदनशील केंद्रावर असा पोलिसांचा बंदोबस्त होता. ते बंदोबस्त चांगली पद्धतीने सर्व ठिकाणी आहे आपला आणि बंदोबस्त मतदान चांगली पद्धतीने सुरू आहे. मतदारांना काय आवाहन कराल? मतदार जो आहे त्यांनी चांगली पद्धतीने आपला निर्भीकपणे मतदान केलं पाहिजे. धन्यवाद. काही उमेदवारांचा शाब्दिक वाद सुद्धा केंद्रावरती झालेला आहे. नाही, याच्याबद्दल मी काय सांगणार नाही. बंदोबस्त चालू आहे.